आठवते समुद्रावर बसण्याचे दिवस? अगं हल्ली समुद्रावर केवढी गर्दी असते. ते नाही म्हणत आहे मी. हल्ली माझ्याशी 4 वाक्य बोलल्यावर तुम्हाला कंटाळा येतो हे म्हणते. हा आपण आता माहितीये अधिक कुठे गेली. हा अधिक अधिक बोलवा. ती मुलं बिचारी तुमच्याशी बोलण्याला आसुसलेली असतात आणि तुम्ही नुसते त्यांनी मागितलेले 4 पैसे त्याच्या हातावर टेकले की बापाचं कर्तव्य झालं. नाही नाही असं नाही. तू विचार त्याला कशाला हवेत पैसे ते. तुम्ही ना या घरात नुसते हॉटेलात राहिल्यासारखे येता. नुसते झोपायला येता. तुमचं खरं घर ते ऑफिस. हा बरोबर आहे. बरोबर कसं चूक येते. हा हे बरोबर आहे. जाऊ का मला माझं बरोबर एकदा म्हणून टाकलं की बोलणं खुंटलं. पण ते काही नाही. तो प्रश्न कधीतरी एकदा घसाला लावलाच पाहिजे. हा कधीतरी लावूया घसाला. हा ते काही नाही. आता या क्षणी. अगं आता 12 वाजले. उद्या तो जोरावरती येणार आहे. कोण कुठला तो जोरावर सिंग त्याच्यासाठी एवढा जीव वर खाली होतोय तुमचा. आणि ते आपला संसार मोडणार का टिकणार याचा हा काही महत्वाचा प्रश्न नाही वाटत का? अगं तेही महत्वाचं आहे. मी एक काम करतो. उद्या सकाळी उद्या दुपारी लवकर काही नाही. असे उद्याचे वादे बरेच पाहिलेत मी. कळलं ना. टुमॉरो विल बी टू लेट. अगं पण मला आता झोपायला पाहिजे. काल अमेरिकेहून फोन आला होता तेव्हा सांगितलं का मला एक झोपलेच पाहिजे त्या शुंभीला. शुंभी? कोण शुभी? शुभी शुभदा. हा किती वर्षांनी फोन आला होता तिचा. म्हणून काय तासच्या तास बोलत बसायचं मध्यरात्री. अगं माझे आई जेव्हा इथे मध्यरात्र असते तेव्हा अमेरिकेत ढळढळी दिवस असतो. आणि काय काय बोलला तू तिला? ऐकलं नाही असं समजू नका. म्हणून तुझ्या आठवणीशिवाय एक दिवसही जात नाही माझा. एवढंच होतं तेव्हा ठरवलेलं लग्न मोडलं कशाला? तेव्हा तिला अमेरिकेला जायचं होतं शिक्षणासाठी. ते मला तिच्या करिअरच्या आड यायचं नव्हतं. सरळ सांगा ना. लक्ष्मी दिला तिने तुम्हाला. तिने मला बिलकुल लक्ष दिलं नाही. ओरडते केवढ्याला? रात्रीची वेळ आहे. वेळेचं भान तुला असतं तर हा विषय आता काढला नसता. का शुंभीचा विषय काढला की डोळ्यावरची झोप उडते. काय केलंय काय त्या शुभदाने एवढं? तुझे तर राजा भडक मकर सारखं तर नाही ना. त्यांना नकार द्यायला 1 वर्ष घेतलं. काय भडक मकर करता? राजा भडकमकर नाव आहे त्याचं. आणि एकदाच तुम्हाला सांगून ठेवते हा राजानं मला नकार दिलेला नाहीये. मला राजा नकार देणार? विसरा. डोक्यात हा गैरसमज वन्स अँड फॉर ऑल कायमचं काढून टाका. जाऊ दे ना. जुन्या गोष्टी उगाच बसते. जुन्या कशाला? आत्ताच्याच सांगते. परवा आपण पारेखांकडे पार्टीला गेलो होतो तेव्हा मिसेस पारेखांना कसं सांगत होत्या. काय पुल्लाव झालाय. असा पुल्लाव मी आयुष्यात खाल्लेला नाहीये. उपाशीच ठेवते ना मी तुम्हाला. तरी बरं मिस्टर पारेख मला म्हणाले तुमच्या हातच्या चिकनची सहा जगात कुठल्याही चिकनला नाही म्हणणार असतो. पक्का लालगोटे असा. विषय तो नाही चाललाय. मुद्दा हा आहे की तुमचं आपल्या घराकडे अतिशय दुर्लक्ष चाललंय. खुद्द दीपांजलीच्या वाढदिवसाला तुम्ही दीपांजली कोण? कोणत्या पोरीचं नाव देखील विसरलं. आपण अंजू म्हणतो ना. अंजू म्हण ना. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही रात्री 12 वाजता घरी आलात. तिच्या 3ऱ्या वाढदिवसाची गोष्ट आहे. आता ती 18 वर्षाची झाली. तुम्हीच बघा किती वर्ष दुर्लक्ष चालू आहे तुमचं. आता एकदा कायमचे राहायला जा ऑफिसात. तुम्ही सुटला. माझं आणि मुलांचं काय चालू आम्ही कसं तरी. चालू म्हणजे माझ्याच पगारावर ना. पगार आहे ना मला कंपनी देते. या कंपनीसाठी मला बापरे 2 वाजले. मला आता झोपू दे. कसे करून बोलणं संपवा. म्हणजे झोपायला मिळेल. पण मी तुम्हाला सांगून ठेवते हे तुमचं असं चालू राहिलं ना तर मी वेगळी राहायला जाणार. बरं मग ते मला नीट वेळेवरती झोपता येईल. काय स्वतःच्या झोपेचं घेऊन बसला तेवढं. मी काय दबलेली नसते. मला झोप नाहीये. मी घरात मर काम करत असते आणि तुम्ही त्या ऑफिस मध्ये सेक्रेटरी बरोबर मजा. अरे आता कोणतीही सेक्रेटरी काढली राधा असं काय करते तू?
कमी कमिटी आपल्या निरीक्षणात पुढे असं म्हणते की त्या रात्री काय म्हणतोय, त्या पहाटे जवळजवळ 4च्या सुमारास हे जोडपे झोपी गेले. अर्थात मिस्टर नामदारांना झोप येणं कठीणच होतं. सकाळी ते जेव्हा उठले तेव्हा त्यांची झोप अनावर झालेली होती. ते पेंगतच ऑफिसला गेले आणि त्यांच्या समोर सब कॉन्ट्रॅक्टर जोरावर सिंगने ठेवलेला आराखडा त्यांनी पास केला. तसंच त्या वर्षी त्यांनी लॉन्च केलेलं उर्वशी हे मॉडेल अतिशय खटारा निघालं. परिणामतः कंपनीला 50,000 गाड्या दुकानं आपल्या बाजारातून त्यांना परत मागून घ्यायला लागल्या. लक्षात ठेवा, वर कमी कमिटीने नवरा बायकोने भांडूच नाही असं म्हणत नाही. भांडण हा त्यांचा निसर्गदत्त अधिकारच आहे. फक्त राष्ट्रीय उत्पन्न टाळण्यासाठी त्यांनी भांडण्याची वेळ बदलणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला सुखी संसाराची पंचसूत्री सांगणार आहोत. अगं येतेस ना का सगळं मलाच सांगायला लावणार आहेस? आले आतमध्ये कामच करत होते. रिकामी नव्हती तुमच्यासारखी. तुमचं काय चाललंय? मी यांना संसाराची 5 सूत्र समजावून सांगत होतो. आपल्या संसाराची नाही, सुखी संसाराची. तर मंडळी, सुखी संसाराचं पहिलं सूत्र, बायकोनं नवऱ्याचा किंवा नवऱ्यानं बायकोचा 4 चौघात अपमान करू नये. एकमेकांच्यात कितीही गेला तरी चालेल. उदाहरणार्थ, बाहेर जेवायला गेलेलं असताना, अहो तुम्ही बटाट्याची भाजी जास्त खाऊ नका, मग रात्री तुम्हाला गॅसेसचा त्रास होतो, असं म्हणून बायकोनं नवऱ्याचा अपमान करू नये. किंवा पोळ्या कशा कराव्या ते ह्यांच्याकडून शिका असं नवऱ्याने बायकोला सांगू नये. बर. सूत्र नंबर 2, तुम्हा नवऱ्यांना संसारातलं काही एक करता येत नाही असं बायकोनं नवऱ्याला किमान स्वयंपाकघरात सुरीवर त्याचा हात कापून रक्त गळत असताना तरी काही म्हणू नये. किंवा बायकोनं गाडी रिव्हर्स घेत असताना चुकून मागच्या भिंतीला धडक मारली तर बायका त्या बायकाच असं म्हणून अखिल स्त्री जातीचा अपमान करू नये. तिच्या एकटीचाच काय तो एकांतात करावा. बरोबर. तर मंडळी, सूत्र नंबर 3, एखाद्या वेळी पिकनिकला गेलेला असताना कमरेभर पाण्यात नवरा उतरत असताना, अहो बुड्डाल, ज्योतिषानं तुम्हाला पाण्यापासून धोका सांगितलाय असं बायकोनं म्हणून त्याचा अवसान घात करू नये. किंवा बायकोनं घरकाम सांभाळून फावल्या वेळात केलेलं वाचन ऐकताना उत्साह दाखवावा. गुणगुणणं, जांभळ्या देणं, डुलक्या देणं, हाताने टाळ्या वाजवून डास पुढे मागे करत हाकलणं असं यापैकी काही करू नये. प्रिय पत्नीचं वाचन संपेस्तोवर डास कितीही चावले तरी चावू द्यावेत. संसारात त्यागाचं महत्व फार आहे, विशेषतः शारीरिक त्यागाचं तर फारच. मंडळी, सूत्र नंबर 5, संसारात विविध उपयोगीच्या वस्तू लागतात. उदाहरणार्थ डेटॉल, कपड्याच्या चाव्या, गाडीच्या चाव्या किंवा पोट बिघडल्यावर लागणारं औषध. यापैकी कुठल्याही वस्तू एकालाच सापडतील अशा दोघांपैकी कोणीही एकानं ठेवू नयेत. संसार हा कमीत कमी 2 माणसांचा असतो, हे विसरू नये. जे कोणी आपल्या संसारात सुखी संसाराची 5 सूत्र पाळतील त्यांना टीव्हीच्या अनेक चॅनल्स पैकी कुठच्याही एक चॅनल्सवरील एक दुजी केली सारख्या लोकप्रिय कार्यक्रमात बोलावून आल्याशिवाय राहणार नाही. इथे तर कोणीच दिसत नाहीये. कोणीच दिसत नाही इथे. येतील जरा बघूया आपण. हे मिया, इथे बसू मी इथे. बसा. तुला सांगतो, टीव्ही वरती येऊन क्विज शो वरती भाग घ्यायची तुझी ती कल्पना मला बिलकुल पसंत नाही. याला कॅमेराची भीती वाटणं असं म्हणतात. कॅमेऱ्याची अजिबात भीती नाही. असं का म्हणता? तुमचं स्वप्न होतं की नाही कधीपासूनच टीव्हीवर यायचं? ते असं काही नाही. त्या कार्यक्रमात भाग गेला नाही. आपल्याच संसाराचं असं जाहीर प्रदर्शन केलेलं मला बिलकुल पसंत नाही. काय हरकत आहे मी म्हणते जाहीर प्रदर्शन करायला? आहे आपला संसार सुखाचा आणि आपलं एकमेकांवर सॉलिड प्रेम आहे. हे जर का कळलं सगळ्यांना तर काय हरकत आहे? असंच माझं ब्रेन वॉशिंग केलं, इथे घेऊन आलीस मला.
हो ना, मग आता त्या विचारतील ना त्या प्रश्नांची फार उत्तर द्या, म्हणजे आपल्याला ती चट्टरी पट्टरी सतरंजी आणि ते स्टीलचं पातेलं हे दोन्ही जिंकायचंय. हा, डोंट वरी, वी आर परफेक्टली मेड फॉर इच अदर. Silence, silence. Recording is about to start. Face this camera number 1. हे कुठे कॅमेरा? समोर समोर. हे तिथे पण एक कॅमेरा बघ. हो, तिकडे पण आहे. आता कुठे कुठे बघू मी? हाय मी मिस रिंकी. हाय हाय. आज की नाही रिंकी गुड नाईट शो वरती आपण भयंकर मजेदार कार्यक्रम करणार आहोत. अगदी थर्ड रेट आहे पहिल्यापासून. हो, तुम्ही स्वतःच्याच कार्यक्रमाला थर्ड रेट म्हणता? अहो, तसं नाही, हे की नाही टीव्ही रेटिंग आहे. म्हणजे पहिल्या त्या कार्यक्रमात नंबर 3. म्हणजे पहिलं बघा बिग बॉस, मग झलक दिखला जा, and number 3 रिंकी गुड नाईट. या कार्यक्रमात तुम्ही येऊन गेला की तुम्ही खूप पॉप्युलर व्हाल, म्हणजे तुमची झोप उडेल, तुम्हाला अतिशय त्रास होईल. बापरे. अहो, म्हणजे तुम्ही फेमस होणार आहात. आणि तुमची की नाही डोर बेल वाजेल, मोबाईल वाजेल, फोनची बेल वाजेल. थोडक्यात आमचा बोऱ्या वाजेल. I don't know what is this बोऱ्या, पण तोही वाजेल. म्हणजे तुम्ही अगदी जगप्रसिद्ध होऊन जाणार. Oh, I forgot. वेंकट, आज की नाही मायकल कपूर आलेला नाही रे, त्याच्यामुळे स्कोर तूच ठेवायचं सांग. वेंकट, प्लीज. Okay. Director Manto, let's start. Sarge, come. I'm not ready as yet. Where's my script? का मोबाईल आहे का तुझ्याकडे? आहे ते राहू दे 4 डोक्यावर. Okay. Mr. and Mrs. Brahmachari, are you ready? Yes. Okay, I'm ready, Venkat. I'm ready. Okay. 10, 8, 5, 3, 1, start. Good evening, ladies and gentlemen, and welcome to Rinky Good Night. Good Night मच्छरदाणी वाल्यानी हे स्पॉन्सर केलेला आहे कार्यक्रम. आणि आज एक दुसरी केलियामध्ये भेटणार आहोत आपण अगदी एका सुखी जोडप्याला. आणि त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य समजून घेणार आहोत. तर मीट मिस्टर अँड मिसेस ब्रह्मचारी. Okay, Mr. and Mrs. Brahmachari, ready to start? Our first question is very expensive. बापरे. नाही म्हणजे तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस कसे चालवता? खरे द्या. कर्ज कर्ज. बोबडी दिसते. खर्च म्हणायचा का तुम्हाला? Oh yes, खर्च कसे चालवता? हो, करतो ना, भरपूर खर्च करतो आम्ही. Wonderful. म्हणजे एक्स्ट्रा करता, उधळपट्टी करता. उधळपट्टी आम्हाला बिलकुल खपत नाही. अहो, म्हणजे कसं आहे माहितीये का, माझी उधळपट्टी ह्यांना खपत नाही आणि यांची मला. अरे, मी उधळपट्टी करत नाही, आधीच सांगतो तुला मी. काय नाही करत, ज्या जिमला जायचं नाही त्या जिमची फी भरायची, मित्रांना बिअर पाजायची आणि उगाच भटकून पेट्रोल जाळायचं. त्याला उधळपट्टी मिळत नाही. आणि तू विकायला म्हणून ड्रेसेस घेतलेस, विकले गेले नाही, तू स्वतःच वापरलेस. एकाच मासिकाची 3 वर्गणी दिलीस. तेच तुला सांगितलं तू. ह्याला उधळपट्टी म्हणतात. बस तू आता. ओके, तुम्ही दोघंही उधळपट्टी खात नाही आणि दोघंही करता. ओके, आता मला सांगा, तुम्ही एकमेकांच्या आवडीच्या विषयात इंटरेस्ट घेता का? हो, घेतो ना. त्यांच्या आवडीचा विषय म्हणजे मीच, आणि मी आता इंटरेस्ट घेतेच. मिसेस ब्रह्मचारी, माझं म्हणणं होतं हॉबीज, व्यसन. व्यसन नाही, छंद म्हणायचं. Oh, yes, छंद. मला माहितीये, लांब जायला खूप आवडतं. Cut. Oh, Mr. Brahmachari, you must not leave your chair. खुर्ची सोडू नका, धरून ठेवा. Venkat, Okay. are we ready to start? Okay, rolling, start. Okay, Mr. Brahmachari, छंद मला म्हणजे लांब जायला आवडतं. Oh, चालायला आवडतं. अमक शिखर, तमका गड. हायकिंग करायला आवडतं मला. येस.
वंडरफुल मिस्टर ब्रह्मचारी. हे बघा जास्ती चाललं ना की माझ्यामुळे पायच दिसतात. आणि मी म्हणते सगळ्या डोंगरांना मोटारी जातात, चालायचं कशाला. मला की नाही हिंदी सिनेमे बघायला खूप आवडतात. पोलिसांचा भ्रष्टाचार, आजकालचं राजकारण, गुंडांचा पराक्रम, असं सगळं सगळं कळतं हिंदी सिनेमे बघितले की. वंडरफुल. पण माझं म्हणणं होतं काय खेळ खेळता का? खेळताना पत्ते खेळायला मला खूप आवडतात. नाही आवडतात पण मला यांच्याबरोबर खेळायला नाही आवडत. चिटिंग करतात. चीटिंग करायची नसेल तर मग मांडीन टाकत 5-3 लावून खेळ. मी पैसे लावून खेळतो. आणि मग बिहार मध्ये जाऊन बार मध्ये जाऊन ते उडवायचे. मला एवढं त्याची बस. हाऊ एक्साइटिंग. तुमच्या आवडीनिवडी अजिबात सुरत नाहीत. वेंकट, स्कोर किती झाला रे? 20 पैकी 4. बाका आता मला सांगा, तुमचं मिळवून असं काही अम्बिशन आहे का? ध्येय म्हणायचं तुम्हाला? ध्येय. नाही रे बाबा, ध्येय. ओके. आहे ना, आम्हाला ना दोघांना मिळून भरपूर श्रीमंत व्हायचंय. पण ते एकमेकांमुळे शक्य नाही. ओके. आता मी तुम्हाला काय विचारते की ते तुम्हाला त्रास होईल असं कधी वागतात का? कधी नाही वागत ते सांगा. आणि मी मात्र एवढंच काय केलं ना की राईचं पर्वत करतात हो. एवढंच गाडीच्या चाव्या विसरणं, टेलिफोन वरती रिसिव्हर नीट न ठेवणं, अकाउंट मध्ये पैसे नसताना चेक वाटत सुटणं, हे एवढ्या गोष्टी. ओके. मला सांगा, हे तुम्हाला हर्ट होईल म्हणजे त्रास होईल असं कधी बोलतात का? नाही कसं, परवाचीच गोष्ट सांगते. मी तुम्हाला विचारलं की आता माझं स्कर्ट ब्लाउज घालायचं वय राहिलंय का, तर चुक नाही राहिलंय म्हणून म्हणालात. Really? How sad. बरं. मग वेंकट, मला त्याचा स्कोर सांगतोस का? 40 पैकी 7. ते सिमचं पातेलं मिळणं कठीण दिसतंय आम्हाला. घाबरू नका, अजून 60 मार्क आहेत. आपण हा मिनिटं पिकअप करू. वंडरफुल. वेंकट, एकमेकांना धीर दिल्याबद्दल 2 ग्रेस मार्क्स दे रे त्याला. ओके. 40-9. That's good. आता मिस्टर ब्रह्मचारी, मला सांगा, तुम्ही ह्यांच्या कामात काही मदत करता का? अहो हे इंजिनियर आणि मी आर्ट्स ग्रॅज्युएट. मी काय यांना मदत करणार. हे तशी मला ती मदत करते. ऑफिस मध्ये जाऊन सारखं प्रमोशन माग असं टुंगडं लावून. ओके. मिस्टर ब्रह्मचारी, तुम्ही यांच्या घरच्या किंवा बाहेरच्या कामात काही मदत नाही करता? करत तेच चांगलंय. ओके. ढवळा न केल्याबद्दल 2 ग्रेस मार्क्स दे रे वेंकट. किती झाले रे वेंकट आता? 60 में 12. ओके. वंडरफुल. आता मला सांगा, तुम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलता का? बोलतात, खूप बोलतात. वंडरफुल. क्लास फॉर. प्रश्न असा आहे की ऐकतं कोण. ओके. आता की नाही, लेडीज क्वेश्चन. चला मग मी जाऊ का? मिस्टर ब्रह्मचारी, ओके, आपण बाहेर जाताना तयार होतो. वी लाईक टू लुक आवर बेस्ट. तर मला सांगा की तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी असं नटता का कधी? आजच्या आधुनिक स्त्रीला आपल्या नवऱ्यासाठी नटणं मुळी मान्यच नाही. आणि त्यातून यांचं मुळे लक्षच नसतं माझ्याकडे मी कशी दिसते. लास्ट राउंड. ओके वेंकट. आता हा लास्ट राऊंड आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न. अडचणीच्या वेळी, when we're in trouble, तुम्ही एकमेकांना दोष देता का? नाही नेहमीच एकमेकांना देतो असं नाही. वंडरफुल. +10. कधी कधी राज्याला देतो, कधी कधी मुलांना देतो आणि कधी कधी नुसतीच रागाने दारा आपटतो. वेंकट, फायनल स्कोर किती झाला? 17 out of 100. Oh, how sad. म्हणजे काय आहे, 50% मार्क्स न मिळाल्यामुळे, 50 मार्क न मिळाल्यामुळे
तुम्हाला चचेरी पचेरी सतरंजी देऊ शकत नाही. पण इथे येऊन प्रामाणिकपणे आमच्या प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल हे कॉफी बॉटम स्टीलचं पातेला. Wonderful! Ladies and gentlemen, he and she TVचा Ricky Good Night संपलाय. तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा आवडला याच्यासाठी आम्हाला भरपूर SMS पाठवा. या सगळ्या SMS मध्ये जो लकी विनर असेल त्याला मिळेल हेदवीच्या गणपतीचं फ्री दर्शन, नाहीतर गुहागरच्या बीचवर फ्री सेल. तर आम्हाला आमचा कार्यक्रम कसा आवडला हे सांगायला विसरू नका SMS द्वारे. रिंकी सेज गुड नाईट. गुड नाईट. गेली गेली एकदाची बया. काय ग 100त 17? आपलं संसार सुख फक्त 17%? मला अशी कल्पनाच नव्हती. मला वाटत होतं आपला संसार अगदी 100% सुखाचा आहे. बघ ना मग आता आपल्या आवडीनिवडी बिलकुल जुळत नाही. टोटली मिसमॅच. हम एक दूजे के लिए नहीं है. बापरे, मग आता काय करायचं? काही नाही, इतके वर्ष जसं चालवलं ना तसंच चालवायचं आणि आपापल्या परीने सुखातच राहायचं. आणि एक करायचं, आपला संसार सुखाचा आहे की नाही याचे कागदी पुस्तकी प्रश्न विचारून पडताळून बघायचं. कारण संसारातलं सुख आहे ना त्याचं मार्कांच्या बेरजणीने मोजत आहे. चला घरी जाऊया. ते पातेला घे, दुधाला तरी होईल. चला. दिवसातला 7वा चहा. आता जरा खोकला झालाय म्हणून चहा मागितला घसा साफ करायला, त्याचं उपकार केल्यासारखं काय बोलतीयस? खोकला येतोय मग ती सिगरेट फुंकायची सोडत का नाही ते सांगा. अगं जन्मभर फुंकण्याची सवय, ठीक आहे आता खोकला झालाय म्हणून जायची थोडीच. न जायला काय झालं, पण तुमचा मुली अजिबात स्वतःच्या मनावर ताबा नाही. माझा मनावर ताबा नाही? हो, माझा मनावर ताबा नाही तर तुझ्याशी संसार कसा काय केला मी जन्मभर? जरा आम्हाला उपरी फुटायला लागली तुमचं आपलं कायम माणूस होत असायचं. जरा कधी प्रेमाने जवळ आलं की तुमचा आपला प्रश्न ठरलेला
आज कांदा खाल्लेला दिसतोय. फाजीलपणा करू नका उगीच. अगं हवा त्या वयात फाजीलपणा करू दिला नाही आणि आता ह्या वयात सांगतेस फाजीलपणा करू नका म्हणून. हो ना, मग जायचं होतं की तेव्हा मला सोडून. तुमच्यासारखी कोण रोमॅन्टिक सुंदरी मिळत होती तिच्याकडे. हा अगो एक का अधिक मिळत होत्या. तुला सांगतो ती विधवा मास्तरीन तर म्हणत होती तुम्ही माझ्याकडे नुसते येत जा, एक पैसाही खर्च करू नका, तशी तुमची उत्तम बर्दास्त ठेवते बघा. पुढे आणि काय हो त्या मास्तरणीचा पगार त्यात काय ती तुमची बडखास्त ठेवणार होती. हा तिला माणसांची किंमत होती. तुमच्यासारखं मी सगळं आयटम मिळालं म्हणून किंमत कचरा. ऐकतं बरं मिळेल. तात्यांनी 1 लाख खर्च केले होते माझ्या लग्नात. किती? 1,28,000 वर्षापूर्वीचे. हो 1 लाख खर्च केले ते तुमच्या सगळ्या मंडळींच्या मानपानावर आणि जेवण खाण्यावर ना. आमची इन चाळ टाकली होती. आणि काय गो ते दागिने घातलेले सगळे तुझ्याच अंगावर ना. हा तुमच्या कंपनीत ताळेबंदी होती तेव्हा ते तुमच्याच उपयोग गेले हे विसरताय. विसरेन कसा, नंतर दसपट खर्च करून पुन्हा घडवून घेतले. त्यातले अर्धे तुमच्याच मुलीच्या अंगावर घातले. घ्या म्हणजे आता मुलगी माझी एकट्याची, तुझी कोणीच नव्हती. काय उपयोग झाला पण. पोरीनं पळून जाऊन लग्न केलं. आजपर्यंत न पोरगी दिसली ना तिच्या अंगावरचे दागिने. जाऊ दे ना, कुठेही असली तरी सुखात असली म्हणजे झालं. तुम्हाला मुलीना कसलीच काळजी नाही. का? आज 3 वर्ष झाली तिच्या लग्नाला. गाठी फिरकलीये का बघा. हा तुमचा ताठा नडतोय. तेव्हा सांगत होते जरा समजुतीनं घ्या, समजुतीनं घ्या. पण नाही म्हणजे नाही म्हणे मला जावई नको. काय उपयोग झाला हिकटपणाचा. पोरी परी पोर गेली. जाऊ द्या, कुठेही असली तरी सुखात असली म्हणजे झालं. पण तुम्हाला सांगतो आपलंही चुकलंच नाही. आणि काही असलं ना तरी किती झालं तरी आपापल्या माणसांशी नंतर जुळवून घेतात. आमचं काय झालं, आम्ही नाही तर जुळवून घेतलं तुमच्याशी. ठोका ठोका आणखी ठोका. पण ती सिगरेट काय सोडू नका. हे बघ काय झालं. तू अचानक कशी आलीस. अरे बस बस बाई, तू इथे बस बस. अण्णा माझ्यावर रागवले ना तुम्ही. अगो आपण ते नंतर बघू. तू आधी एकाएकी कशी निघून आलीस ते सांग. काय सांगू अण्णा, माझ्यावर आभाळ कोसळलंय. अरे बापरे काय झालं. नरेनचं ना आता पूर्वीसारखं माझ्यावर प्रेमच राहिलं नाहीये. आज तिच्या मला वाटलं काय झालं आणि काय नाही. माझं साप चुकलं अण्णा. तुझ्याकडे काय तो दुर्लक्ष वगैरे करतो का. माझ्याकडे अगदी खूप दुर्लक्ष करतो मी तो. तुला तेव्हाच म्हटलं होतं त्याचं कल्चर वेगळं तुझं कल्चर वेगळं. तेव्हा दोघांचं पटण्यामुळे कठीणच होतं. पण तेव्हा आई प्रेमात होतात तुम्ही. अहो तुम्ही का बोलताय, तुमचीच तिला फूस होती ना तेव्हा. हा हा तुमचं चुकलं होतं. मी तुम्हाला तेव्हा आता त्या तर बेकार अर्धशिक्षित तुमची 2 वेळची जेवणाची मारामारी झाली असेल नाही अगदी. आणि त्यातून तू आमच्याशी पण संबंध तोडला होता. नाहीतर आम्ही तरी अगं काहीतरी मदत केली असती तुला. हो म्हणजे अजूनही करू. हो हा नाही तशा मदतीची काही गरज नाही आता. आता आम्ही चांगले पैसेवाले झालेलो आहोत. म्हणजे ना लग्न झाल्या झाल्या नरेनला दुधाच्या पिशव्या बनवून देण्याचं कॉन्टॅक्ट मिळालं. बघता बघता धंदा एवढा वेगात वाढला ना की त्यानं दुधाच्या पिशव्या बनवून देण्याची फॅक्टरी काढली. एवढी मागणी आहे प्लॅस्टिकच्या पिशव्यांना. मला तर वाटतं जगातील प्रत्येक गोष्ट तर प्लॅस्टिकच्या पिशवीतच गुंडाळतात की काय. अरे वा शाबास बोल आपल्या जावईबांची. आता म्हणते शाबाशे. तेव्हा काय म्हणाला, शिक्षण नाही ना नोकरी नाही. हवी आहे कशाला शिक्षण आणि नोकरी. त्याशिवाय पैसा मिळतो आजकाल. असू दे हो. तुम्हाला एक सांग, तू म्हणालीस तो तुझ्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे त्याची बाहेर दुसरी कोणी. हो आहे ना, कोण आहे. ती फॅक्टरी. रात्रंदिवस आता फॅक्टरीच्या कामात. माझ्याकडे ढुंकून बघायला सुद्धा वेळ होत नाही त्याला. पण 3 वर्षापूर्वी भयंकर प्रेम होतं ना तुमचं एकमेकांवर. हो ना, ते ठेवलंय प्लॅस्टिकच्या पिशवीत. मी सांगते तुला बाई, मी घर सोडून आले कळायला सुद्धा 4 दिवस लागतील त्याला. अगं घर का सोडून आलीस. हो कायमची. फॅक्टरी हीच त्याची सर्वस्व आहे ना. आता बस म्हणत तिलाच घेऊन. मी मुळीच परत जाणार नाही त्याच्याकडे. अगदी लोटांगण घालत आला ना तरी परत जाणार नाहीये. फोन घ्या. हॅलो. हो
मी अण्णाच बोलतोय. कोणाला? नरेनला? कधी? कुठल्या हॉस्पिटलमध्ये? हो, अरे वा. अगं थांब जरा, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. कधी झालं हे सगळं? हा, कधी झालं मला सांगा. आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये? अण्णा मला द्या ना फोन. हो हो हो, नरेनची बायको इथेच आहे, तुम्ही तिच्याशीच बोला. हे तुझ्यासाठीच आहे. हॅलो हॅलो. ठेवला फोन. काय काय लोक तरी ना. अहो, पण काय झालं? काय व्हायचंय? कपाळच फुटलं. अरे देवा. काय झालं अण्णा सांगा ना. काय झालं काय? त्या नरेनचं खरोखरीच कपाळ फुटलंय. किती अभद्र बोलता हो तुम्ही सुद्धा. ओ पण असं घडलं कसं? हो, तुझ्या त्या नरेनच्या फॅक्टरीत कामगारांनी मोर्चा काढला होता. पोलिसांनी त्याच्यावर लाठीमार केला. त्यातच एक लाठी नरेनच्या कपाळावर बसली आणि त्याचा कपाळ मोक्ष झालाय. हो. मी जाते अगं, हॉस्पिटलमध्ये. पण तू जाणार नव्हतीस ना त्याच्याकडे. मी त्याच्याकडे कुठे जाते? मी हॉस्पिटलमध्ये जाते. बघ बघ तू कुठे निघाली? हॉस्पिटलमध्ये नरेला. अरे पण नरेन तू तर हॉस्पिटलमध्ये होतास ना. Yes, बसा, बसा बसा. बसा बसा तिथे. मी चहा घेऊन येते आहे. बसा. मला या ना थोडं. अगं तू इथे बसलायस का? तू आडवं. किती लागलंय तुला? राहू दे गं. तू जरा फॅक्टरी चौकशी कर ना. मुळीच करणार नाही. त्या फॅक्टरी पाहिजे मला इथे यावं लागलंय ना. खात्रीच होती मला. आणि तुला सांगतो, तू जर इथे राहायला आलीस तू, हो कायमची. ठीक आहे राहायचे. तुला काय हवं असेल ना ते मला फोन करून सांगत जा. मी पाठवून देईन शोफर बरोबर. बघा ना अण्णा, याला काय वाटतंय